राज्यात मराठी शाळा बंद पडल्याच्या मुद्द्यावर वातावरण तापलं आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या माहितीनुसार 255 शाळा बंद झाल्या आहेत। नेमकं प्रकरण काय, पाहूया ही बातमी। राज्यातील मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत असल्याने मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। विधानसभेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या कबुलीनुसार राज्यात 255 मराठी शाळा बंद झाल्या। ही बाब अत्यंत गंभीर असून मुंबईतील मराठी संस्कृती जपणाऱ्या संस्था, मैदाने आणि जिमखाने ही हातचे जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची सरकारी जाहिरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली, मात्र तो दर्जा केवळ कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात मराठी शाळा बंद पडतात अशी टीका सामन्यांमध्ये करण्यात आली आहे। त्यासोबतच राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुले मराठी माध्यमांऐवजी इतर माध्यमांकडे वळत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनाचा प्रश्न आता केवळ भावनिक न राहता धोरणात्मक पातळीवर हाताळण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जाते।